सो काल आपण काय बघितलं होतं, तुम्हाला मी काल कन्सेप्ट सांगितली क्यू विथ लिंक लिस्ट अँड देन प्रायोरिटी क्यू. तर काल मी प्रायोरिटी क्यूची कन्सेप्ट सांगितली, त्यावर काही लोकांनी बनवले प्रोग्राम, व्हेरी गुड. ठीक आहे, पण तरी मी तुम्हाला एकदा दाखवतो की प्रायोरिटी क्यूचा बेसिक प्रोग्राम पहिला कसा क्रिएट करायचा. सो अदर ऑल्सो कॅन ट्राय बेस्ड ऑन दिस. ओके, हाऊ टू इम्प्लिमेंट द प्रायोरिटी क्यू. एव्हरीबडी प्लीज लिसन केअरफुली. How to implement the priority queue, huh? So in priority queue, first of all, as I told you yesterday, you need a structure node. You need a structure node here. Okay, look at this. You have a node here. बरोबर है? In node there are three parameters. One is the priority, data and address. One is the priority, data and address. So there is a node. In this node there are three areas. One is the first one is priority. Okay, first one is a priority. So here we have three parts. One is the priority, one is the data, and second one is the address. Remember this. One is the priority, second is the data and address. Okay. आता इथे काय केलं आपण, हा तुमचा नोड आहे, त्यात एक प्रायोरिटी नावाचा व्हेरिएबल आहे, एक डेटा नावाचा व्हेरिएबल आहे आणि एक ऍड्रेस नावाचा व्हेरिएबल आहे. देन ओनली फ्रंट इज रिक्वायर्ड. देन टेम्प इज देअर, क्यू इज देअर अँड पीटीआर इज देअर. हे काही व्हेरिएबल्स घेतले आपण स्ट्रक्चरचे पॉइंटर. Okay, so these are some variables over here. So infinite loop आहे आपल्याकडे एक. So we have infinite loop here, right? One for insert, two for delete, three for display. One for insert, two for delete, three for display. ठीक है? Enter your choice. Choice is 1. Okay, choice is 1. Okay, enter the choice. Choice is 1. By default, choice is Y here. If your choice is Y, so then enter the number and the priority. इथे आपण नंबर अँड प्रायोरिटी देतोय. काल रेटिंग दिलं होतं की नाही, तर रेटिंगच्या ऐवजी इथे प्रायोरिटी दिलं. हे कळलं? तर मी सपोज एक नंबर घेतला, नंबरच्या ऐवजी तुम्ही त्या मेनूचं नाव घ्या. सपोज तुम्ही सांगितलं इकडे यू वॉन्ट मंचुरियन सपोज, राईट? अँड द प्रायोरिटी ऑफ द रेटिंग ऑफ द मंचुरियन इज अ 4. ओके, ठीक आहे. सपोज यू कॅन टेक द, मी इथे नंबरच घेतलाय. एक्झाम्पल, as I said, my number is 10 and priority is 4. Okay, number is 10 and priority is 4. So here number is 10 and priority is the 4. Remember this. Okay, पण आता याचं आपल्याला मेमरी अजून अलोकेट करायची आहे. कॉल इन्सर्ट फंक्शन, pass the number and priority. Go to insert function. The number is 10 and priority is 4. Okay, so here, okay, so allocate the memory. Insert function ला memory allocate करा. Suppose this is the memory of the node. Then त्याच्यात data insert केला. My data is here. Data किती दिला मी इथे 10. नंतर त्याला प्रायोरिटी दिली आपण. प्रायोरिटी किती दिली इथे बघा, इकडे प्रायोरिटी आहे, दॅट इज 4 हियर. ओके, आणि यांनी विचारलं आपल्याला की फ्रंट नल आहे का, आणि बघा फ्रंट नल आहे का पहिल्यांदा. ऑरचा अर्थ काय असतो, एक कंडिशन तरी ट्रू पाहिजे. आता फ्रंट सुरुवातीला नलच आहे. इनिशियली युअर फ्रंट इज नल. फ्रंट इज इक्वल टू नल. ओके,
इनिशियली front is equal to null. Initially front is null. So इथे काय करायचं बघा, जो टेम्प म्हणजे कोण, हा आता जो मेमरीचा नोड आहे ना, याला आपण सध्या टेम्प म्हणतोय. याचा ऍड्रेस आपण अंदाजे लिहूया 1000, छोटा लिहितो ऍड्रेस, 100 लिहितो. याचं नाव काय, टेम्प आहे. त्यांनी काय केलं की टेम्पच्या ऍड्रेस मध्ये फ्रंट ऍड करा. बघा फ्रंट नल आहे की नाही, येस. आणि प्रायोरिटी तुमच्याकडे जी आहे सध्या ती फ्रंटच्या प्रायोरिटी पेक्षा कमी आहे का, पण हे काही चेक करण्यात अर्थच नाहीये, बिकॉज देर इज नो फ्रंट राईट नाव. यू कॅन जस्ट चेक दिस कंडिशन, फ्रंट इज नल, येस. अँड व्हॉट यू कॅन डू, टेम्पचा जो ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये फ्रंट ऍड करा, बट युअर फ्रंट इज नल राईट नाव. सो हिअर यू नीड टू ऍड अ नल. अँड आफ्टर दिस जो टेम्प आहे त्याला तुम्ही फ्रंट करा. ओके, मीन्स दिस टेम्प इज बिकम द फ्रंट राईट नाव. इथपर्यंत सगळ्यांना कळलं, पहिला नोड क्रिएट झाला. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? सो यू कॅन कंटिन्यू टू द लूप हिअर. कंटिन्यू टू द लूप. डिस्प्ले कॉल होणार. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू टू द ऍड एलिमेंट? येस. पुन्हा एकदा वाय दिला, नवीन नंबर घेतलाय, सपोज नवीन नंबर घेतलाय मी 20, and priority for 20 is, number is 20 and priority is suppose 6. okay, तर आपण याला काय केलं, परत एकदा call the insert function. Call insert function. Here is the number 20 and priority is 6. okay, allocate one more memory. Allocate the one more memory here. Allocate one more memory here. ओके, इथे आपण काय केलंय, एक मेमरी अलोकेट केली. लुक ॲट दिस मेमरी हिअर. ओके, अलोकेट वन मोर मेमरी. अँड इथे आल्यावर आपण काय केलं, देर इज अ 200 सपोज ऍड्रेस. इन्सर्ट द डेटा विच इज 20, प्रायोरिटी इज 6. प्रायोरिटी इज 6. ओके, okay, so here as I said, temp equal to allocate the memory. tempच्या डेटामध्ये नंबर ऍड करा आणि प्रायोरिटी मध्ये प्रायोरिटी ऍड करा. सो इथे आपण प्रायोरिटी इज 6. ओके, सो प्रायोरिटी दिली मी 6. फ्रंट नल का आता नाहीये. आता जी प्रायोरिटी तुम्ही एंटर केली आहे, व्हॉट इज द प्रायोरिटी राईट नाव, 6, विच इज लेस दॅन द फ्रंटचे प्रायोरिटी आहे का. फ्रंटचे प्रायोरिटी किती आहे सध्या, टेल मी, व्हॉट इज द प्रायोरिटी ऑफ द फ्रंट. फ्रंटचं प्रायोरिटी काय, टेल मी. What is the priority of the front right now? That's right, it's a 2. 4, sorry. It's a 4. So 6 is less than 4? No. Means both the conditions are false. Am I right? Means both the conditions are false. Look at this. Your front is null and the priority 6 is not less than 4. So both the conditions are false. Everybody understood this line? Everyone understood this line? Both the conditions are false. Clear? Now go to else. Go to else. आता तुम्हाला काय करायचं, लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या प्रायोरिटी नुसार तुमच्या नोडसाठी लोकेशन शोधायची. ओके, तुमच्या आता त्याला प्रोग्रामला थोडी माहिती हा दुसराच नोड आहे असं. ओके, बट अकॉर्डिंग टू दिस प्रोग्राम मे बी देर आर मेनी नोड्स आर देअर. तर तुम्हाला ती पोझिशन शोधायची की जिथे तुमच्या ह्या नोडची प्रायोरिटी सेट होणार आहे. क्लिअर? त्यासाठी आपण काय केलं, पहिल्या नोडला नाव क्यू दिलंय. लिसन, थोडं स्टार्टिंगला कन्फ्युजन वाटेल 1-2 नोड साठी, नंतर सोपं होईल ते. बघा, स्टार्टिंगला मे बी लिटल बिट कन्फ्युजन इज देअर. ओके, पहिल्या नोडला नाव दिलंय क्यू. आता क्यूचा जो ऍड्रेस आहे, ओके, विच इज नॉट इक्वल टू नल आहे का. क्यूचा जो ऍड्रेस आहे, व्हॉट इज अ क्यू, क्यू इज द फर्स्ट नोड. ऍड्रेस किती आहे त्याच्याकडे, इथे सध्या नल आहे. ओके, मग इथे तुमच्याकडे ऍड्रेस काय, नल आहे. नल नॉट इक्वल टू नल, ट्रू और फॉल्स. null not equal null, true or false, false. And because of the and because of the and both the conditions must be true. Because of the and
ओके, जेव्हा अँड असेल तर बोथ द कंडिशन मस्ट बी ट्रू, बट राईट नाउ वन कंडिशन इज फॉल्स, सो नो नीड टू चेक द सेकंड कंडिशन. एम आय राईट? एक कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे सेकंड कंडिशन चेक करण्याची गरज येत नाही. क्लिअर? बिकॉज ऑफ द एक कंडिशन फॉल्स आहे, नो नीड टू चेक द सेकंड condition. No need to check the second condition. Come out of the while loop. Come out of the while loop. टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट ऍड करा. इट मीन्स टेम्प कोण आहे? हा आहे. टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट. व्हॉट इज द क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट राईट नाउ? टेल मी. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट काय आहे? बोला. null. Add that here. हे कळलं का? क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट काय आहे तो इथे ऍड करायचा आहे. ऍड द नल हिअर. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट हा टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये ऍड करा. ही लाईन समजली का? येस ऑर नो? क्यूचा जो ऍड्रेस होता म्हणजे नल, तो ऍड्रेस आपण इथे ऍड केलाय. नाव क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट मध्ये टेम्प ऍड करा. क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये टेम्प ऍड करा. क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये, क्यू म्हणजे हा, त्याच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये म्हणजे इथे तुम्हाला काय ऍड करायचं आहे? टेम्प ऍड करायचं आहे. टेम्प म्हणजे किती? 200. टेम्प म्हणजे किती? 200. ऍड द 200. सो दिस नोड विल पॉइंट दिस नोड. ओके, सो टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट ऍड करा. सो हिअर टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये इथे नल कसं काय आला? कारण की तो फ्रंटच्या म्हणजे क्यूच्या ऍड्रेस कडे नल होता, तो नल इथे घेतला. आता काय झालं इकडे? ओके, सो क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट इक्वल टू टेम्प. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प. लुक ऍट दिस. इथे काय सांगितलंय? क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प. आता याच्याने काय होणार बघा. ओके, अकॉर्डिंग टू दिस कोड, जर प्रायोरिटी इज अ लेस म्हणजे तो पहिले प्रिंट होणार. इथे 4 म्हणजे हायर प्रायोरिटी. क्लिअर? त्याच्यापेक्षा 1 असेल तर अजून हाय प्रायोरिटी. यू आर गेटिंग माय पॉइंट एव्हरीबडी? 4 म्हणजे आधी प्रिंट होणार. आता नेक्स्ट नोड मी जर ऍड केला 3 प्रायोरिटीचा, जर नेक्स्ट नोड मी ऍड केला 3 प्रायोरिटीचा, तो कुठे ऍड होणार? टेल मी. इफ आय ऍड द नेक्स्ट नोड विथ द प्रायोरिटी 3, तो कुठे ऍड होणार? टेल मी. ओके प्रणव, आता बघ, मी जेव्हा नवीन कोड ऍड करेल ना तेव्हा बघ, लक्षात येईल परत. ओके, जेव्हा मी आता नवीन कोड ऍड करेल ना, देन प्लीज गो थ्रू दिस प्रॉपर्ली. हा, ठीक आहे. आपण काय केलं आता? Okay, suppose this time once again go to the main and do you want to continue? Yes. Do you want to continue? Yes. Call the new data. Suppose data is 30, priority is 2. 30 with priority 2. आधीचा होता याच्या आधीचा 20 with priority 6. त्याच्या आधी काय होता? 10 with priority होता 4. Now 30 with priority 2. Call the function insert again. Go to insert function. This time number is 30 but the priority is 2. So now allocate the memory once again. आता सगळ्यांनी लक्ष द्या, ज्यांना डाऊट होईल त्यांनी बघा इकडे. ओके, आता काय आलंय बरं? नीट लक्ष द्या. मी काय करतोय, याला रिमूव्ह करतो इथनं. मी फक्त ना ड्रॉ करताना इकडे ड्रॉ करतो म्हणजे समजायला सोपं जाईल. हे मागच्या वेळेस इथपर्यंत लिंक आलेली ऑलरेडी. इथे काय झालं? अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस एक्झिक्युशन इथे आपण काय ऍड करणार आहे? नल. अँड इथे येणार आहे 200. सो दिस नोड विल पॉइंट हिअर. ठीक आहे. आता काय करतोय मी बघा, आय एम गोइंग टू ऍड अ न्यू नोड. तो आपण एक काम केलं, एक नवीन नोड बनवूयात पहिल्यांदा. सपोज इथे बनवतो मी फॉर सम टाइम, राईट?
This is my new node here, which has 3 parts again. Okay, now this time the data is 30 and priority is 2. This time data is 30, and priority is 2. Okay, temp मध्ये priority टाकली आहे. फ्रंट आता काय विचारल्याने फ्रंट नल आहे का नाहीये. प्रायोरिटी किती आपल्याकडे सध्या 2 आहे. 2 इज अ लेस दॅन फ्रंटचं प्रायोरिटी. आता फ्रंट कोण आहे पहिलाच आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. फ्रंट हाच आहे, त्याची प्रायोरिटी किती 4 आहे हे नीट लक्ष द्या. आता प्रणव लिसन, फ्रंटची प्रायोरिटी किती आता इकडे 4 आहे. ओके, मग आता इथे काय सांगितलं, प्रायोरिटी 2 ही लेस दॅन आहे का 4 पेक्षा. करेक्ट. प्रायोरिटी 2 इज लेस दॅन 4 एव्हरीबडी टेल मी. फ्रंट नल नाहीये पण 2 लेस दॅन आहे का 4 पेक्षा. येस ऑर नो. ओके, so here you have to काय सांगणार आहे इकडे, फ्रंट नल आहे का नाहीये, प्रायोरिटी किती 2 लेस दॅन आहे का 4 पेक्षा. यस. तर इथे काय केलं, टेम्पच्या ऍड्रेस मध्ये फ्रंट टाका तुम्ही पहिल्यांदा. म्हणजे काय, हा झाला टेम्प, त्याच्या ऍड्रेस मध्ये फ्रंट ऍड करा. फ्रंट म्हणजे किती, फ्रंट म्हणजे कोणता सांगा. व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ फ्रंट, what is the address of front, tell me. What is the address of front, tell me. So here is 100. Okay, where is the this now. So आता हा जो 100 आहे हा पॉइंट करणार याला. हे कळलं सगळ्यांना. फ्रंट इथे हे समजलं का, 100 हा पॉइंट करणार याला. येस ऑर नो. आता फ्रंट कोणता राहणार सांगा. टेल मी द फ्रंट नाव. ओके, जो टेम्प आहे त्याला फ्रंट करा. जो टेम्प आहे त्याला काय केलं, फ्रंट केलं. म्हणजे हा फ्रंट पॉइंट करतो याला. राईट, दिस इज द फ्रंट. आला की नाही प्रायोरिटी 2 आधी. येस ऑर नो. प्रायोरिटी 2 वाला एलिमेंट आधी आला की नाही. येस ऑर नो. आता बघा, जर मी प्रायोरिटी 5 दिली तर तुम्हाला आणखीन क्लिअर समजेल. लक्ष द्या. आता प्रायोरिटी 5 कुठे येणार बोला. प्रायोरिटी 5 चा एलिमेंट कुठे येणार, टेल मी. बिटवीन 4 and 6. व्हेरी गुड, दॅट्स राईट. बिटवीन द 4 and 6. ओके, बिटवीन 4 and 6. बघा आता काय होणार. once again come to the insert function. I want to insert 50 suppose with 5. परत एकदा मेमरी allocate करा. Allocate the memory here. Everybody please listen carefully. Okay, which has 2 parts here, data and priority. याचा ऍड्रेस घेतला आपण. एक अंदाजे ऍड्रेस घेऊया याला. सपोज 300. ऍड्रेस इज 300. याचं नाव आहे टेम्प. insert the data here. Data is what I said 50 and priority is 5. ओके, मग काय केलं यांनी, विचारलं फ्रंट नल आहे का नाहीये. आता काय विचारता येते आपल्याला की फ्रंटची आताची जी प्रायोरिटी 5 आहे ती फ्रंटच्या प्रायोरिटी पेक्षा छोटी आहे का. नो. हे बघा, फ्रंटची जी प्रायोरिटी आहे, फ्रंटला प्रायोरिटी किती आहे बघा, सध्या 2 आहे. ओके, आणि फ्रंट नल आहे का, फ्रंट नल आहे का नाहीये. ओके, सो फ्रंट नल आहे का. ओके, सो व्हॉट आय सेड, फ्रंट नल आहे का नाहीये. आणि प्रायोरिटी 5 इज लेस दॅन 4. नो. लक्ष द्या, हे दोघं कंडिशन फॉल्स आहेत. गो टू एल्स. एल्स मध्ये आपण काय करतोय, लोकेशन फाइंड आउट करतोय. म्हणजे फ्रंट इज बिकम अ, जो फ्रंट आहे त्याला नाव तुम्ही आता काय जरा क्यू करा. आता हे बघा, हे कळलं तर लगेच समजून जाईल सगळा कोड. लक्ष द्या. सो जो फ्रंट आहे त्याला नाव दिलं क्यू. म्हणजे हा जो वर दिसतो ना एलिमेंट, कलर चेंज करतो याचा मी. थांबा. सपोज दिस इज द माय क्यू राईट नाव. हा क्यू आहे, हा पहिला. इथे काय विचारलं बघा व्हाईल लूप मध्ये, क्यू मधला ऍड्रेस नॉट इक्वल टू नल आहे का. येस, दॅट्स राईट. क्यूचा ऍड्रेस काय नॉट इक्वल टू नल आहे. रिमेंबर दिस. अँड क्यू मधला ऍड्रेस जो आहे त्याची जी प्रायोरिटी आहे. कॅन यू टेल मी द मिनिंग ऑफ दिस लाईन. क्यू कडे जो ऍड्रेस आहे याचा अर्थ कोण, क्यू कडे ऍड्रेस कोणाचा आहे बघा. क्यू कडे ऍड्रेस आहे 100 चा. 100 कडची प्रायोरिटी किती आहे, 4. याचा मिनिंग काय झाला, 4 इज अ लेस दॅन 5.
येस. डू यू अंडरस्टँड दिस लाईन? क्यू कडे जो ऍड्रेस आहे म्हणजे 100, त्याच्याकडे जे प्रायोरिटी आहे ती आहे 4. ओके, त्याच्याकडे जी प्रायोरिटी ती आहे 4, ती लेस दॅन आहे का 5 पेक्षा? येस. डू यू अंडरस्टँड दिस पॉइंट? एव्हरीबडी प्लीज रिप्लाय. क्यू कडचा ऍड्रेस, त्याच्याकडची प्रायोरिटी, क्यू कडे जो ऍड्रेस आहे आणि त्याच्याकडे जे प्रायोरिटी आहे ती लेस दॅन आहे का 5 पेक्षा? येस. क्यू इक्वल टू क्यूचा ऍड्रेस, क्यू इक्वल टू क्यूचा ऍड्रेस, क्यू इज बिकम द नेक्स्ट नोड इन द सिक्वेन्स. हा झालाय क्यू. दिस इज द क्यू. हे कळलंय सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. हा झाला क्यू. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? ओके, once again loop will continue. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट, क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट नॉट इक्वल टू आले का? चेक दिस. क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट, यस, नॉट इक्वल टू आले 200. देन क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट ची प्रायोरिटी चेक करा. कॅन यू टेल मी द क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट ची प्रायोरिटी काय सध्या? क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट ची प्रायोरिटी काय बघूयात, कळते का तुम्हाला? व्हॉट इज द प्रायोरिटी ऑफ क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट राईट नाव? That's right. 6. Correct. 6. 6 is less than the current priority. 6 is less than the current priority. Okay. Okay. So here 6 is a less than 5. 6 is a less than 5 because नवीन नोडची प्रायोरिटी 5 आहे. म्हणजे काय झालं इकडे की ही कंडिशन पण ट्रू आहे आणि ही कंडिशन जो क्यू आहे त्याच्याकडे जो ऍड्रेस आहे त्याची जी प्रायोरिटी आहे ती किती आहे सध्या आपल्याकडे? 6 आहे. तर 6 हा लेस दॅन 5 आहे का? नाहीये. 6 हा लेस दॅन 5 आहे का? नाहीये. सो वन कंडिशन इज ट्रू बट वन कंडिशन इज फॉल्स. मीन्स यू गॉट द नोड हिअर, की ज्या नोड नंतर तुम्हाला काय करायचं? नोड इन्सर्ट करायचा आहे. सो हा झाला माझा नोड. या नोड नंतर मला नवीन नोड इन्सर्ट करायचा आहे. हे कळलं? या नोड नंतर अकॉर्डिंग टू प्रायोरिटी आय वॉन्ट टू इन्सर्ट द न्यू नोड. डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीबडी? आफ्टर दिस नोड आय वॉन्ट टू इन्सर्ट अ न्यू नोड हिअर. म्हणजे क्यू कडे जो ऍड्रेस नेक्स्ट आहे त्याची जी प्रायोरिटी होती ती लेस होती का? 6 नव्हती. मग मी काय केलं? आता बघा काय करतोय. ही लाईन आता ऐका. टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट द्या. याचा अर्थ टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये म्हणजे इथे क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट कॉपी करा. सो द ऍड्रेस इज 200 हिअर. दिस इज 200 हिअर. देन क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये टेम्प ऍड करा. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल टेम्पच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये क्यूचा ऍड्रेस नेक्स्ट. So because of this, this node will point here and here you have to add. काय करायचं बघा? क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये टेम्प ऍड करा. क्यूच्या ऍड्रेस नेक्स्ट मध्ये यू हॅव टू ऍड द टेम्प. इथे ऍड करा टेम्प. टेम्प म्हणजे 300. सो हिअर हे आता इथे पॉइंट करणार नाही. हा झाला इकडे. आय होप यू अंडरस्टूड द फ्लो राईट. हे बघा प्रायोरिटी नुसार फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. झालं की नाही? ओके एव्हरीबडी, हा लिसन. सो दिस इज द वे यू कॅन इन्सर्ट द टू नोड बिटवीन द टू नोड ऍज पर द प्रायोरिटी. सो समजलंय का कन्सेप्ट काय केलंय ते? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. कन्सेप्ट कळते का सगळ्यांना प्रायोरिटी क्यूची? बाकी तर सेमच आहे. प्रिंटिंगचा डेटा सेम आहे जसा आपण आधी प्रिंट केलाय तो, आणि डिलीटला पण सेमच लॉजिक आहे. फक्त नवीन कन्सेप्ट काय इथे? हाऊ टू इन्सर्ट अ न्यू नोड. हाऊ टू इन्सर्ट द न्यू नोड ऍज पर द प्रायोरिटी. तर मी तुम्हाला हा कोड सेंड करतो. प्लीज गो थ्रू द कोड अँड ट्राय टू क्रिएट अ कोड ऑन युअर ओन. ओके एव्हरीबडी, आय एम सेंडिंग यू दिस कोड. Please go through this code and try to create this code on your own. Okay. कन्सेप्ट काय सांगितली ती नीट समजून घ्या. कन्सेप्ट काय सांगितली आपण इकडे? हे बघा की जर फर्स्ट नोड आलाय तुमच्याकडे तर तो इथे ऍड केला मी. सपोज याचा प्रायोरिटी होती माझ्याकडे 4. नंतर पुढचा नोड आला आपल्याकडे विथ प्रायोरिटी 3, तो याच्या आधी ऍड होणार.
इफ द सेकंड नोड इज देअर विथ द प्रायोरिटी 3, तो इथे आधी ऍड होणार, हे बघा, विथ द 3 प्रायोरिटी. नंतर नोड आला विथ द प्रायोरिटी 5, तो ऍड होणार इकडे विथ प्रायोरिटी 5, तो ऍड होणार इथे. नंतर सपोज 6 आला, नंतर नोड आला विथ प्रायोरिटी 5, मग तो ऍड होणार आहे इथे मध्ये. ओके, या दोघांच्या मध्ये ऍड होणार विथ प्रायोरिटी 5. ओके, नंतर नोड आला विथ प्रायोरिटी 1, तो ऍड होणार आहे 3 च्या आधी. बिफोर द 3 यू नीड टू ऍड दॅट नोड, म्हणजे इथे 1 ऍड होणार आहे, राईट. दिस इज 1, म्हणजे आता 1 पॉइंट करेल 3 ला, 3 पॉइंट करेल 4 ला, 4 पॉइंट करेल 5 ला, and 5 पॉइंट करेल 6 ला, लाईक दिस. अंडरस्टूड?